नमस्कार. शब्दमाधुरी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. ईश्वराच्या शक्तीपुढे रावणाची ताकद अगदी कसपटाप्रमाणे होती याची कथा आज आपण बघणार आहोत. शिवमहिम्न स्तोत्रात 12व्या श्लोकात ही कथा आली आहे. लंकेची सत्ता व ऐश्वर्य असलेला लंकेश अतिशय अहंकारी होता. प्रचंड बुद्धिमान असलेला लंकेश अतिशय बलवानही होता. एकदा त्याने कुबेराची अलकानगरी जिंकून घेतली आणि जबरदस्तीने त्याचे पुष्पक विमान घेऊन निघाला. विमानाच्या उड्डाणाला वाटेत हिमालयाचा अडथळा निर्माण झाला. त्याच्या अहंकारी स्वभावाला हा अपमान वाटला, म्हणून त्याने अडथळा निर्माण करणाऱ्या हिमालय पर्वताला हलवण्यासाठी त्याने त्याचे प्रचंड बलशाली हात पर्वताखाली घालण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा हिमालय थरथरला. या संदर्भात दुसरीही एक कथा प्रचलित आहे. एकदा त्याच्या मनात आले की माझ्या आराध्य दैवताला लंकेतच आणून ठेवावे, म्हणून तो हिमालयाकडे आला. तेव्हा लंकेशाने आपण शंकराला लंकेत नेण्यासाठी आलो आहे हे नंदीला सांगितले. तेव्हा नंदी म्हणाला, माझे दैवत कोठेही निवास करत नाही. हे ऐकून लंकेशाला क्रोध आला. त्याने विचार केला की हिमालयच लंकेत न्यावा, म्हणून त्याने अहंकाराने त्याचे बलशाली हात हिमालयाखाली घातले व हिमालय हलवण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी हिमालय थरथरला. त्यावेळी हिमालयाच्या शिखरावर शंकर व पार्वती बसलेले होते. शंकराने रावणाच्या अहंकाराचे दमन करण्यासाठी आपल्या पायाचा अंगठा पर्वतावर किंचितसा अलगद दाबला. यामुळे दशाननाचे हात पर्वताखाली दाबले गेले. हिमालयाखाली अडकलेल्या लंकेशाने बाहेर पडण्याचा बराच प्रयत्न केला. आता मात्र या संकट समयी त्याला शंकरांचे स्मरण झाले. तो शंकराची क्षमा मागू लागला. तो कळवळून भीषण आवाजात रुदन करू लागला, आक्रोश करू लागला. रुदन करणाऱ्या या लंकेशाला शंकराने त्याला रावण असे संबोधले. रावण अंतर्मुख झाला आणि त्याचा अहंकार गळून पडला. ईश्वराच्या शक्तीपुढे रावण हतबल झाला. त्याने अगदी अंतःकरणातून शिवस्तुती करण्यास आरंभ केला. ही शिवस्तुती म्हणजेच शिवतांडव स्तोत्र होय. या स्तोत्राने शंकर मंत्रमुग्ध झाले. शंकर दयाळू असल्याने त्यांनी हिमालयाखाली अडकलेल्या रावणाची सुटका केली. या कथेची आवरणे दूर केल्यावर लक्षात येते की हिमालय कोणालाही कवेत घेता येणार नाही. मनुष्याने निसर्गाच्या विरुद्ध कधीही जाऊ नये, कारण निसर्गाची शक्ती खूप मोठी आहे. मनुष्य कितीही ज्ञानी, सत्ताधीश अथवा बलवान असला तरी निसर्गापुढे तो हतबल असतो. खरोखर ईश्वराची शक्ती सर्वात मोठी आहे. ईश्वराच्याच कृपेने धन, धान्य व यश प्राप्त होते. त्यामुळे मनुष्याने उगीचाच अहंकार बाळगू नये. हिमालयीन कैलासाचा स्वामी असलेल्या शिवाला मनःपूर्वक नमस्कार. ओम नमः शिवाय.